ऑफिसान कितें रिजन आशिल्लें? आमी हांवें सरप्रायज विजीट मारून जेटी कारण कितें आसा की आमी फुटमण जेटी आसली पळय ती खाली इश्यूज जाले ती बऱ्यापैकी सेटल जाले आनी तेज्या बरोबर मालिन जेटीचे लोक आमचे आसले पळय ट्रॉलर म्हणून आसले सदांच तेंच्यो बारीक मोठे ग्रिव्हनन्स आसले आनी त्यो प्रॅक्टिकली सायडीर येवन त्यो आयकप आनी त्यो करून घेवप एक गार्बेजचो तेंचो विशय आसलो दुसरो लायटीचो आसलो आनी बाकीच्यो कांय गोश्टी आसल्यो ह्यो सगळ्यो तेंच्योय आयकून घेतले डायरेक्टर आनी हांव बसले आनी तांकां एश्युरन्सूय दिला की त्यो सगळ्यो आमी वेवस्थीत करता कारण ही आमची प्रायम जेट्टी आसा फुटमण पासून ही दुसरी हे बऱ्यापैकी बिजनस हांगा चलता आनी तेज्या खातीर हें अत्यंत गरज आसा की हें बऱ्यापैकी जेट्टी करून आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीची प्रायम मिनिस्टर संपदा योजना आसा ही बऱ्यापैकी लागू करून डीप सीचें बीन प्रोडक्शन जावचें लोक नवे नवे बिजनसमॅन आकर्शीत जावचे आनी हें जायत जाल्यार ही जेटी बिटी आमकां सगळी बरी करता म्हणून आमी हें स्टेप घेतलें. सर मेजर कितें पॉयंट आशिल्ले तेंचे? मेजर तेंची जी जेट्टी आमी कोणाक तरी काम दिल्लें ही जेट्टी तेणेन काम सोडलां ती तांकां रिपेर करून दिवंक जाय आनी मागीर ती वाडोवपाची. दुसरी तेंची फ्लोटींग जेट्टी मागले तेंच्यांनी ती फ्लोटींग जेट्टी आमी ऑलरेडी DPR करून दिल्लीक धाडला तो पास जावन की हेजे वयले सायडीक म्हणजे इश्टा सायडीक फ्लोटींग जेट्टी बांदतले आनी ही जी आहा तिजे एक्सपान्शन ती आमी फ्लोटींग सी जेटी आमी फ्लोटींग जेट्टीचो DPR ऑलरेडी सेंट्रल गव्हर्मेंटाक धाडला प्रायम मिनिस्टर संपदा योजनेन तो रोखडो येतलो. फ्लोटींग जेटी खंयचे सायडीन निघली ती वयले सायडीक म्हणजे पेडना डिफरंट सायडीक त्या वाटेन त्या वाटेन आनी ही ऑलरेडी एक्सटेन्शन आसली ती अबंडन केला कॉन्ट्रॅक्टरान सो ती GSIDCच्या अंडर काम करता आनी त्यो आतां कंप्लीट करून परत तिजो फुडलो एक्सपान्शन करता. एक्झॅक्ट खंय लोकेशन आसतलें ते हे ना केलं असं जेटी आयडेंटिफाय आहा तेकाच ते पद सेपरेट कांय ना. आता जो तुम्ही सांगले कोणतरी कामगार आसले काम सोडून गेले कॉन्ट्रॅक्टर तेजे ते GSIDCचें काम ओके. आमी काम GSIDC एजन्सी तांकां दिला ते करता सो तेंच्यांनी करप आनी हें आतां आसा तें आमकां कंप्लीट तेंच्यात एक करून दितले आनी तेजे फुडें मागीर फुडें वाडोवपाचें काम बऱ्यापैकी परत आनी केलें. एस्टिमेट कितें आसलो फ्लोटींग जेटीचो? फ्लोटींग जेटीचो हांवें लक्षांत ना पूण केला ऑलरेडी धाडला तो पद्मासर अंदाज आसतलो तसो एक 10-15 कोटी 15 करोड आनी ते म्हणजे फ्लोटींग कितले करोड 15 कोटी. सो ही फक्त जेटी फिशरीजाक आसतली फिशरीज Only for फिशरीज कितें जाता न्हू तेंचो टायम एकूच जाता सगळ्यांचो येवप आनी सगळे एका फारशे मागीर तांकां मॅन पावर चड लागता सो तेंच्यांनी हाडून सगळे सबंद लायनीक दवरले की मागीर तेजे काडून भायर काडटा लावप आनी वचप. सो ही कमी पडटा आसा ती स्पेस कमी पडटा. फेस म्हणजे कशें आतां एट ए टायम येतात म्हणजे 3 ते 5 हेच्याच मदीं येता मागीर खाली करपाक 1-2 वरां लागतात तांकां मागीर एकामेकाक आडायतात तशें सद्या कॅपॅसिटी कितें आसा जेटीची कितले ट्रॉलर जाता? पयलीं खूब आसल्यो आतां ते आमचे कमी जाले मोठी कॅपॅसिटी अशी ना जेटी आहा तशी 100-200-300 मिटर आहा तितून भागयना तेंचे ते त्या खातीर तांकां वाडून दिवंक तुम्ही सांगितले की जेटीर तुम्ही लास्ट टाइम सांगले कॅमेरा बसयताले बीन म्हणून सो आतां ही नवी जेटी आसतली तेजेर ना आमी वास्को बसयल्या हेजे आतां बाकी रिनोवेशन केलां की एकदांच करचें नवी जेटीचे सगळे कॅमेरा लायटी बिटी घालपाक ना आतां हेकाय घालतले लायटी बीट घालपाक प्रोविजन करून करतले पूण हे दोशी सायडीन वाडोवपाची गरज आसा. कुडबुना जेटीचेर आनी जे इश्यू जाल्ले मागीर प्रॉब्लम जाल्लो तसलो प्रॉब्लम हांगाय जावपाक जायना तो कित्याक त्या खातीर प्रॉब्लम म्हणजे जेन्ना सुरवातीक जेन्ना सिजन स्टार्ट जाता तेन्ना कामगार हांगा आसले कामगार भायरसून येयले हांगा येयले आनी हांगा स्टार्ट जाले आनी तर हे म्हणटा पळय कॉलेरा इज वॉटरबॉर्न डिजीज तो तुका थंय जेटीच जायना आतां डेंगू म्हटलो मलेरिया म्हटलो जाल्यार एक तें उदक सांठून कितें जालां म्हणून वा आतां आमी तें कॉन्ट्रेक्ट करून कांय फायदो ना पूण कॉलेरा म्हणटा तो वॉटरबॉर्न डिजीज तो आत्तां एक आनी 2 दिसांनी कॉलेरा जाता अशें ना पूण त्या टायमार पळयलें न्हू कारवार जाल्लो रायगड जाल्लो रत्नागिरी जाल्लो पूण येता आसतना सगळे कामगार ते घेवन येयले अशें ती सायडून न्हू हांव तेजेर ब्लेम करिना पूण हें हांगाच जाल्लो असो ना सबंद बेल्टाक जाल्लो. आतां जर डेंगू जाता कॉलेरा हें आमचे मलेरिया जाता जाल्यार तो मस्किटो पासून जाता. नेक्स्ट टायम अशें जावपाक जायना त्या खातीर कितें जेन्ना कामगार येतले त्या टायमार कितें आतां सगळें आमी क्लीन केलां
तांकांय सांगला तेंच्यांनी सॅनिटरी हे सगळे संडास मंडास सगळे केला उदकाची कनेक्शनां दिला आनी आमचे स्टाफूय आहा मोठे मोठे पोम घालून साफ सफाई करता आतां जे ते आनी गव्हर्मेंट कितें आहा ज्यो जेटी आहा पळय ह्यो तेंचे कस्टडीन दिता स्टेक होल्डरांकूच दिता गव्हर्मेंट चड मेंटेन करिना पूण तेंचे डिफरन्सीस जाले की कोर्टातून आमकां येयल्या उपरांत आमकां करचें पडटा पण जे स्टेक होल्डर आहा पळय चडश्यो जेटी त्यो स्टेक होल्डराकूच दिल्या म्हणजे ते तेंच्यांनी मेंटेन करपाकूच जाय आमचे वेजर ऑफिसर आसा ते करूनय घेता सर लास्ट टाइम तुम्ही इन्स्पेक्शन केलं त्यांचे डिफरंट मागणी असलेले गटर म्हणजे साफ करत ना तेच सांगला आतां परत तांकां 2 तारखेक आपयला करताना ते तुम्ही काय प्रिकॉशन्स तुम्ही घातिल्ले न्हू रूल्स घातिल्ले ते आतां फॉलो करता म्हणून कोण जेटींचेर लास्ट टायम हे जालें पळय. करता तांकांच जाय न्हू नाल्यार कामगार तेंचेच ते तर मेंटेन करिना तेंचेच कामगार वयतले तेंचोच धंदो बंद जातलो सगळे सी जेटी जेटी सी मेंबर तेच आनी तेच मेंटेन करप मॅनेजमेंट तेंचोच तेंच्यांनी केअर घेवप गव्हर्मेंटान कितें दिलें आमी गव्हर्मेंट तांकां दिता वी हॅव फॉर द स्टेक होल्डर्स आनी तांकां ट्रक जाय आनी कितें आतां तेणें लायटी सांगला आमी येस सांगला वी आर अरेंजींग गार्बेज सांगला गार्बेज ते करतले नेक्स्ट आमी 2 म्हयन्या भितर आमी प्रोविजन करता आनी आमी गार्बेज ऑपरेट करता सो 2 तारखेर तांकां कॉन्फरन्सान घेवन तुम्ही सगळे इश्यू सॉल्व करता न्ही गव्हर्मेंट स्टेक होल्डरांक कॉन्फिडन्सान घेवनूच करता आज पर्यंत जेट्टी आसूं आयज प्लांट कितें आसूं हे तेंचे कडेन दिता तेंचेच करून घेता आनी तेंच्या खातीरूच करता न्हू तो सर VSIDCचो प्रोजेक्ट इनकम्प्लीट उरला न्हू तो कंप्लीट जालो जाल्यार गर्दी मातशी कमी जावपाची न्हू नाही करूंक सांगला तो जायना आतां एबॅन्डन केला तो फुडल्यान प्रोविजन घेता बाय द टायम आमी फ्लोटींग जेट्टी लास्ट टायम एक इश्यू जालो की